या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मंत्री स्वर्गीय वर्षी गुरुजी बापट साहेब यांचा समर्थपणाने परंपरा चालवणाऱ्या या ठिकाणी या वारच्या नगरसेविका आमच्या अतिशय कार्यसम्राट कुठलेही काम असेल या ठिकाणी दुर्गाताई बापटताई यांचं आगमन झालंय तर विनंती असेल आपल्याला पुन्हा एकदा गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रीय संस्था दिंडी क्रमांक 43 च्या वतीने त्यांचं स्वागत करूया. जोरात एकदा टाळी वाजवा. आणि पहिला विनंती असेल ताई या ठिकाणी जो दिंडी आहे आळंदी ते पंढरपूर जो पालखी सोहळा चालतो माऊलीच्या सोहळ्यामध्ये सर्वात मोठी दिंडी म्हणून ज्या दिंडीला नावलौकिक आहे 4,500 हजार समाज आपल्या दिंडीमध्ये असतोय. विनंती आपल्या एवढी करेल की आज 9 तारीख आहे ना, उद्या 10, 11, 12 तारखेला पालखी सासवडला जाते. एकदा आम्हाला भेट देण्याकरता पवारवाडी 1 तासाचा प्रवास वेळ काढा. सर्वात मोठी दिंडीचं या ठिकाणी दोनच बापट साहेब स्वतः पंक्तीमध्ये भोजन करण्याकरता आणि आम्हाला भेट देण्याकरता अगदी दिंडीचं इथे येण्याकरता कारण फक्त बापट साहेब आहेत. गणेश भाऊ इथे उतरण्याकरता या ठिकाणी सूर्य उगवल्यानंतर अनेक लोक नमस्कार करतात पण सूर्य उगवायच्या अगोदर कोणी करत नसतं. हा सिद्धांत आहे. या ठिकाणी इथे बसण्याकरता अतिशय तुमचं त्या ठिकाणी खूप मोठं सहकार्य आमचे गुरुजी होते वैकुंठवासी गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे बाबा लोकांनी सांगितलं की बाबा इथे खूप गर्दी आहे, जागा कमी पडते, थोडस आपण बाहेर जाऊ. सगळी व्यवस्था काही लोक म्हणजे आम्ही 2 एकर जागा देतो, पत्र्याचा शेड देतो, बाबा आपल्या एखादं स्टेडियम देतो. बाबा म्हणजे नाही, इथले वारकरी इथे सुरुवात आहे. इथे कीर्तनला रोज 4 ते 6 कीर्तन असतं. त्या ठिकाणी उद्या असतील वेळ 4 ते 6 एक घरचं म्हणून आज आलात म्हणून नाही, आम्ही तुमच्याकडे पाहुणे आहोत. उद्या 4 ते 6 या वेळामध्ये या. नाही जमलं विनंती असेल तुम्हाला या ठिकाणी सासवडला दिंडी पोहोचते त्या दिवशी ट्रॉफिक असते. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत तुम्ही आम्हाला टेन्शन करता. फक्त 1 तास त्या ठिकाणी प्रसाद असतो. 5,500 लोकांना मांडे भोजन इथे यावं हीच तुम्हाला सर्वांच्या वतीने आग्रहाची विनंती असेल. आणि इथे सर्व वारकऱ्यांनी पुन्हा सर्व भागातील वारकरी एकच अशी दिंडी आहे. ऑल इंडिया इंडियाच्या बाहेर विदेशातून सर्व धर्मातील वारकरी संबंध येत नाहीच आहे. पण या दिंडीचे वैशिष्ट्य आमदारापासून खासदारपर्यंत लोक चालत आहेत. नितीनजी गडकरी साहेबांच्या स्वतः पहिली दिंडी त्या ठिकाणी आपल्या चालत आहे. आमदार खासदार राज्यपाल त्या ठिकाणी भेट द्यायला हरिवामना बागले सासवडला प्रयत्न आहे. आपल्या विनंती असेल आपण सुद्धा इथे यावं. आणि एकदा ताईला विनंती असेल ताईने एकदा सर्व वारकऱ्यांना सदिच्छा म्हणून शुभेच्छा द्यावेत हीच ताईला दिंडी क्रमांक 43 च्या वतीने आग्रहाची विनंती. नमस्कार. आज आलेल्या सर्व माऊली माता भगिनींनो आणि इथे उपस्थित असलेले आदरणीय केंद्रे महाराजजी खूप खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. आणि गेली अनेक वर्ष म्हणजे माझे सासरे स्वर्गीय गिरीशजी बापट यांनी इथे व्यवस्था सुरू केली आताच मला सांगण्यात आलं. आणि बरेच वर्ष त्यांचा संपर्क आपल्या जुन्या मंडळींना माहिती असतील, त्यांचा संपर्क आला असेल. पण मी नवीन आहे तर आपली पहिल्यांदाच भेट होतीये. पण यापुढे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपली हक्काची बहीण म्हणून तुमची व्यवस्था असेल काही असेल तर नक्की मला संपर्क साधा. आमची सगळी टीम इथे आम्ही तुमच्या सेवेत हजर असू. आणि पुढच्या वर्षीपासून या वर्षी तर पहिल्यांदा मी इथे आले पण पुढच्या वर्षीपासून आपल्या सेवेत मी हजर आहे इतकाच शब्द मी तुम्हाला देते. धन्यवाद. या ठिकाणी आम्हाला काही लागत नाही, फक्त एकच विनंती असेल. या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात राजा घराशी जाय. तरी सर्व एखादा राजा घरात आला की सर्व वैभव येते. वारकऱ्यांना काही लागत नाही, मागणारे वारकरी नसतात. या ठिकाणी आमचं सर्वच वारकरी समर्थ आहे. फक्त निवारा म्हणून या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आम्हाला आर्थिक काही आवश्यकता नाही. म्हणजे आवश्यकता नाही याचा अर्थ की या ठिकाणी फक्त पुण्यामध्ये आम्हाला भोजनाची व्यवस्था करणारे भरपूर तुम्ही आपल्याकडे पुणेकर आहात. फक्त विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये निवारा व्यवस्था या ठिकाणी. कारण वारकऱ्याला चालू आल्यानंतर 3 प्रकारचं तप असतं. सर्वात महत्वाचं एशी लागत नाही. इथे बसल्या बसल्या झोप येते. एकच फक्त वारी आहे. दुसरी वारी अशी आहे 3 प्रकारचं तप वाचेने मनाने चालून
सर्वात महत्वाचे जमलेले असतात तर पहिल्यांदा त्यांना जास्त जागा लागेल, 2 ते 2.5 फूट जागा लागते. बघा एक तरी असं नाही का की 10 रुपयाचा प्लास्टिक कापड आहे, घरी एसी रूम मध्ये सुद्धा झोप येत नाही ना, इथे बसल्या बसल्या झोपताय. ही वारीचं वैशिष्ट्य आहे. फक्त निवारा करता विनंती असेल आम्हाला येणाऱ्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये आम्ही तुमच्या संपर्कात राहूया. त्या ठिकाणी मागेच निमंत्रण द्यायला यायचं होतं, पण तुम्ही कुठेतरी बाहेर होता असं मला समजलं आणि थोडासा मलाही बाहेरचा प्रवास होता. म्हणून पुढच्याही वर्षी फक्त आपण दिंडी करता फक्त निवारा पण आम्हाला खर्च म्हणून बघा, बाकी काही लागत नाही. आणि एक निमंत्रण असेल की आपल्याला आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये चालत असताना आळंदीमध्ये जागतिक कीर्तीचं मंदिर होत आहे. 211 फूट हाईटचं मंदिर, पूर्ण मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी कोरली. त्याची सुरुवात दोनच बापटसाहेब आले होते, या ठिकाणी मुंडे साहेबांनी सुरुवात केली. अनेक लोकांनी ते या ठिकाणी कळस बसवायचं आपल्याला. आता 5 किलो सुवर्ण 5 किलो सोन्यामध्ये आम्ही संकल्प केला. पूर्ण ज्ञानेश्वरी माझ्याबरोबर ज्ञानेश्वरी कोरली. 3,62,00,000 खर्च आलाय. 211 फूट हाईटचं मंदिर आहे. खूप मोठं त्यागातून त्यावरती गुरुवारी गोविंद महाराजांनी केलं. अगदी या ठिकाणी राजकीय आसरा आम्ही कुठला घेतला नाही. 1 रुपया गोळा करून तिथं बघण्याकरता वारीनंतर स्पेशल त्या ठिकाणी मी घेतो भेटायला. त्यावेळेस फक्त वेळ काढा आणि त्याच्या अगोदर दिंडीचे होते देऊ का निमंत्रण ताईंना? बोला की जरा जीव झोपले जाता नावच लिहिलं. विनंती असेल की द्वादशीला 9 तारीख आज आहे, उद्या 10, 11, 12 तारखेला माऊली जागेवर थांबतात. गाडी येते, ट्रॉफिक नाही. गणेश भाऊला निमंत्रण असेल, नियोजन असेल, त्या ठिकाणी फक्त 2 तास ताईंना घेऊन या. प्रसाद घेऊन आपण फक्त वापस या हीच तुम्हाला विनंती असेल. आणि आता ताईंचं स्वागत होतंय. 2 मिनिटं फक्त ड्रायव्हर गेला जेवायला. थांबा थांबा आला नाही नाही, उद्या तर याच. आणि उद्या 4 ते 6 कीर्तन आहेच आहे. त्याही वेळामध्ये ताई येणार आहेत, सर्वच पुणेकर येत आहेत. मला आठवण पुन्हा होते या ठिकाणी इथे मंडप सुद्धा या ठिकाणी काहीच इथं नव्हतं ताई, आम्ही पण नव्हतो त्यावेळेस, शिकायला होतो आम्ही. शिक्षणाच्या अगोदर इथे बापट साहेबांनी महाराजांना सांगितलं तुम्ही इथे लागल तेवढी व्यवस्था मी करतो. आज तीच परंपरा या ठिकाणी माझ्या वडिलाची निराशी का देवा थोडंच या ठिकाणी माणसं परंपरा चालवत असतात. राजकारणामध्ये परमार्थामध्ये संबंध नव्हता. विद्यावंश ही एक परंपरा असते, रक्तवंशाची परंपरा, ही रक्तवंशाची परंपरा आपण तुम्ही चालवताय. आणि विद्यावंशाची परंपरा असते ती फक्त 2च परंपरा चालतात, एक समर्थपणाने विद्यावंश आणि रक्तवंश. या ठिकाणी पुरुषत्वामध्ये वारकरी आहेत. ते कधी ते अभंग म्हणा थोडासा, कोण म्हणतं का? 2 मिनिटं काही नाही ऐकू शॉर्टकट सोडात म्हणा. संत दर्शनाचा धन्यादीन, संत दर्शनाचा धन्यादीन, संत दर्शनाचा धन्यादीन, संत दर्शनाचा आनंद धर्मीचा शील गेला, आनंद धर्मीचा शील गेला, मला वाटत्याची आलिंगन द्यावे, मला वाटत्याची आलिंगन द्यावे, मला वाटत्याची
पुनः शब्दताईने विनंती आहे, 2 निमंत्रण देतो. उद्या संध्याकाळी 4 ते 6 वेळामध्ये या. नाही जमला तर तुम्हाला बऱ्याच भेटी आहे, तरी सासवडला विनंती असेल या ठिकाणी द्वादशीला 12 तारखेला 2 तासाकरता इथून निघला 1 तासाचा प्रवास असेल. त्यांना फक्त विनंती असेल, तुम्ही आठवण करा, कधी तुम्ही नियोजन करा. फार ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, गुरुवरे गोविंद महाराज, छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. मांडा भोजन असतं आणि 7,000 माणसांना मांडा भोजन आणि आमरस असतो. आणि तुम्ही खास त्या म्हणजे त्या दिंडीचं आमचं वैशिष्ट्य आहे. रामकृष्ण हरी. मी प्रार्थना अंकुश सरोदे. आज दिंडी क्रमांक 43मध्ये आम्ही भेट द्यायला आलो होतो. मी माझ्या मैत्रिणींसोबत आली आहे. महाराजांसोबत आम्ही धाम करतो, तर आज दिंडीलाही आम्ही भेट दिली. धन्यवाद. एकंदरीत कसं वाटतं दिंडी क्रमांक 43 सोबत वावरताना? मस्तच, कारण की महाराजांकडनं आम्ही खूप वेळा दिंडीचं ऐकलेलं आहे आणि अनुभवही घेतला आहे. पण ह्यावेळेस चालायला नाही आलो. मागच्या वर्षी आलो होतो चालायला, यावर्षी आलो नाही, पण भेट द्यायला जमलं यायला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराबाबत आपलं काय मत आहे? मंदिर खूप सुंदर आहे. सगळ्यांनी अवश्य भेट द्यावा असं मंदिर आहे. मी तरी दिली आहे आणि मी माझ्या मैत्रिणींना पण तिथे नक्की घेऊन जाणार. काय वेगळेपण आहे ग्रंथराज ज्ञानेश्वरी मंदिराचं? जसं की आता मंदिर आपण बाकीचे मंदिर पाहतो तसं असं खोल्या खोल्या असतात, तसं की आपल्या ज्ञानेश्वरी मंदिरात तसं नाही आहे. आपण खालून पाहिलं की आपल्याला वरचापर्यंत सगळं दिसतो आणि खूप सुंदर मंदिर आहे. प्रत्येकाने एकदा अवश्य भेट द्यावी त्याला. ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडीबाबत काय मंदिराबाबत काय सांगा? आपल्या ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये पूर्ण ज्ञानेश्वरी कोरलेली आहे आणि मी सरदवाडी गावची आहे. माझ्या गावकऱ्यांचा आणि माझ्या घरातल्यांचाही ह्या मंदिरात म्हणजे सहभाग आहे आणि आम्ही ते होताना पाहिलेलं आहे. खूप अभिमान आहे. हां, अभिमान वाटतो आणि मला अभिमान आहे की मी या संप्रदायातली आहे. माझं घर वारकरी संप्रदायातलं आहे. रामकृष्ण. रामकृष्ण. विठ्ठल श्री एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल 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 विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला पांडुरंग विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी